नमस्कार. आजचा व्हिडिओ हा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामध्ये शिकत असणाऱ्यांसाठी आहे. BA सेकंड इयरचं हे पुस्तक आहे. तर बघा त्याच्यावर MAR 210 वाङ्मया प्रकारांचा अभ्यास, कथा आणि कादंबरी. याच्यात आपल्याला कथा, तिचं स्वरूप आणि रचना, त्यानंतर कादंबरी, तिचं स्वरूप आणि रचना, त्यानंतर तिसरा भाग आहे कादंबरी, आकलन आणि विश्लेषण. अशा पद्धतीनं हे पुस्तक आहे. ज्यांचा मराठी हा स्पेशल विषय असेल तर त्यांच्यासाठी सेकंड इयरला अशी 2 पुस्तके आपल्याला मिळतात. तर दुसरं पुस्तकसुद्धा मी तुम्हाला दाखवते. तर वाङ्मय प्रकारांचा जो अभ्यास आहे तर तो याच्यात आहे. त्यानंतर कथा, तिचं स्वरूप, रचना, कादंबरी, तिचं स्वरूप, रचना. तर तुम्हाला याच्यात दिसत असेल की वेगवेगळे ज्या काही कथा आहेत तर त्या दिलेल्या आहेत. तर अंगणातील पोपट, किडलेली माणसे, राधी, नागिन, भूक, कावड्या चिमणीची गोष्ट ह्या कथा आहेत आणि त्यांच्यावर आधारित आपल्याला प्रश्न ही विचारली जातात. ती प्रश्न कुठली ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. तर अंगणातील पोपट ह्या कथेतील हा प्रश्न आहे की सगळे लोक आपल्यावर रागावले आहेत असा पोपटचा समज का होतो. तर त्याचं उत्तर आपल्याला लिहिता येईल की पोपटच्या कोणत्याच गोष्टीला भाईकडून वा बन्सींकडून अनुकूल प्रतिसाद मिळत नव्हता, त्यामुळे सर्वजण आपल्यावर रागावले आहेत असा पोपटचा समज झाला किंवा अशी त्याची समजूत झाली. आता आपण जर प्रश्नपत्रिका बघितली तर ह्या कथांवर आधारित वेगवेगळे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. तर त्याच्यात आपल्याला 5 प्रश्न दिलेले असतात आणि त्याच्यापैकी 4 उपप्रश्न आपल्याला सोडवायचे असतात. बघा इथं पहिला प्रश्न तुम्हाला दिसत असेल की कथा आणि कादंबरी यांच्यातील साम्यभेद स्पष्ट करा. अंगणातील पोपट या कथेतील कलात्मकता स्पष्ट करा. त्यानंतर कादंबरी हा जीवनप्रवाहाबरोबर चालणारा, वाढणारा आणि बदलत जाणारा असा साहित्य प्रकार आहे, स्पष्ट करा. त्यानंतर चौथा प्रश्न आहे कादंबरीतील पात्रांचे प्रकार कोणते ते लिहा. नायक पात्र व खलनायक पात्र यांचे महत्त्व स्पष्ट करा. 5वा प्रश्न आहे नरहर कुरुंदकर यांनी यमुना पर्यटनचे कोणते रचनाविशेष सांगितले ते लिहा. तर असे 5 प्रश्न आपल्याला दिलेले असतात पहिल्या प्रश्नात आणि त्याच्यातून आपल्याला 4 प्रश्न लिहिणं हे गरजेचं असतं. त्यानंतर दुसरा प्रश्न येतो, त्याच्यातसुद्धा आपल्याला 5 प्रश्न दिलेले असतात आणि त्यापैकी आपल्याला 4 उपप्रश्न जे आहेत ते सोडवायचे असतात. तर याच्यातसुद्धा बघा, पण लक्षात कोण घेतो, ही कादंबरी खऱ्या अर्थाने सामाजिक का ठरते ते स्पष्ट करा असा प्रश्न आहे. तर ह्या ज्या कथा आहेत, कादंबरी आहेत तर त्या आपल्याला दिलेल्या आहेत ह्या पुस्तकात आणि त्यावर आधारितच प्रश्न असतात. तुम्हाला जर वेगळा असा प्रश्न उत्तरांचा व्हिडिओ हवा असल्यास तुम्ही तशा पद्धतीनं कमेंट करून नक्की सांगा. तर बघा आता कथा, स्वरूप आणि रचना. तर याच्यात आपल्याला कथात्मक साहित्य, कथेची समष्टी, कथेचे उपप्रकार, मराठी कथेची परंपरा, मराठी लघुकथा आणि नियतकालिके, मराठीतील निवडक कथाकारांची कामगिरी, नवकथेचे स्वरूप, सारांश, सरावासाठी आपल्याला याच्यात अभ्यास दिलेला असतो, प्रश्न दिलेले असतात आणि अधिक आपण कोणती पुस्तके वाचावीत ते सुद्धा दिलेलं असतं. त्यानंतर उद्दिष्टे, प्रास्ताविक, विषयविवेचन ह्या पद्धतीनं सगळं आपल्याला कळेल. आणि मग हे पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला काय काय लक्षात येईल ते सुद्धा आपल्याला दिलेलं असतं की ह्या घटकांचे अध्ययन केल्यानंतर आपल्याला कथात्मक साहित्य म्हणजे काय ते स्पष्ट करता येईल, कथा म्हणजे काय ते सांगता येईल, कथा आणि कादंबरी यातील फरक सांगता येईल, कथेचे उपप्रकार सांगता येतील, कथेचे घटक सविस्तर सांगता येतील, मराठी कथेच्या वाटचालीत महत्त्वाच्या कथाकारांची कामगिरी स्पष्ट करता येईल. आणि मग इथून जी आहे तर ते प्रास्ताविक दिलेलं आहे की कसा जो आहे तो कथा साहित्य प्रकाराचा आपल्याला याच्यात अभ्यास करायचा आहे. कथा मौखिक किंवा लिखित कशा प्रकारची ती पुढे तिचा उदय जो आहे तो होत गेला. आणि विषय विवेचन कथात्मक साहित्यावर आहे दिलेलं. तर बघा कथा आणि कादंबरी याच्यातील फरक जो आहे तर तो आपण हे वाचल्यावर
तुम्हाला नक्कीच कळेल. मी थोडा वेळ जो आहे तो व्हिडिओ असा पॉज करून ठेवते आहे, जेणेकरून तुम्हाला याचे स्क्रीनशॉटसुद्धा घेता यावेत. कारण बऱ्याच जणांची अशी समस्या असते की त्यांना जे ऑनलाईन वेबसाईट आहे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची, तर त्याच्यावरून पुस्तकं जी आहेत ती डाउनलोड करता येत नाहीत. त्यामुळे मग तुम्ही याचा स्क्रीनशॉटसुद्धा घेऊ शकतात आणि तुमच्या पद्धतीनं तुम्ही अभ्याससुद्धा करू शकतात. तर बघा, कथेचे उपप्रकार जे आहेत, मराठी कथेची जी परंपरा आहे तर त्याविषयीसुद्धा याच्यात दिलेलं आहे. मराठी लघुकथा आणि नियतकालिके कशा पद्धतीनं होती तर ते सुद्धा दाखवलेलं आहे. आणि मराठीतील निवडक कथाकारांची जी कामगिरी आहे ते सुद्धा सांगितलेली आहे. दिवाकर कृष्ण, नासी फडके, गंगाधर गाडगीळ असे वेगवेगळे जे लेखक आहेत, वि स खांडेकर असतील, य गो जोशी असतील, वामनराव घोरपडे असतील, तर यांच्याविषयीसुद्धा माहिती दिलेली आहे. पुभा भावे, अरविंद गोखले यांच्याविषयीसुद्धा माहिती दिलेली आहे. व्यंकटेश माळगुडकर, परत पुन्हा एकदा गंगाधर गाडगीळ आणि कथेचा जन्म कसा झाला त्याविषयी थोडक्यात सारांश आणि आपल्याला सरावासाठी स्वाध्याय दिलेला आहे. आणि अधिक वाचनासाठी आपण कुठली पुस्तके वाचू शकतो तर त्यांचीसुद्धा माहिती दिलेली आहे. आणि इथून सुरू होते ती कथा, अंगणातील पोपट. तर तुम्ही हे व्यवस्थित पॉईंट जे आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत. दिवाकर कृष्ण केळकर यांची ही अंगणातील पोपट ही कथा आहे. आणि कथा वाचल्यानंतर आपल्याला ती व्यवस्थित लक्षात येते, म्हणून वाचन खूप गरजेचं आहे. वाचनावर आपण अधिक भर द्यायला हवा. तर ही कथा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा वाचू शकता. आणि जर तुम्हाला व्हिडिओ हा ब्लर दिसत असेल तर तुमच्या मोबाईलच्या सेटिंगमध्ये जाऊन तुम्ही सेटिंग जे ऑप्शन असतं तर त्याच्यावर हायर मोडमध्ये जी स्क्रीन बघण्याची आपली तो मोड असतो तर तो ऑन करायचा आहे. तर बघा, अशा पद्धतीनं इथं ही कादंबरी आपली संपते. आणि मग कथेतील कालतत्व आपल्या सरावासाठी स्वयंअध्ययनासाठी प्रश्न दिलेले असतात. इथंसुद्धा प्रश्न आहेत. कथेचा विषय कसा आहे आणि ते बालमनाचं चित्रण, अंतर्मनातील चित्रण, ह्या सगळ्या गोष्टी मग याच्यामध्ये खूप सविस्तरपणे सांगितल्या जातात. त्या कथा कशा घडत गेल्यात, त्यांचा घटनाक्रम कसा होता तर त्याविषयीसुद्धा माहिती दिलेली असते. तर इथपर्यंत जी आहे ती आपली एक कथा जी आहे ती पूर्ण झालेली आहे. आता दुसऱ्या पानावर दुसरी कथा आहे, किडलेली माणसे. ती गंगाधर गाडगिळांची आहे. ती पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करेन.